नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या कोकणातलं हवामान किंवा आपल्या कोकणातली जमीन याचा विचार करता आपल्याकडे चहा किंवा कॉफी या पिकांची लागवड कोणीच करत नाही. पण ही लागवड यशस्वीरित्या आपल्याच एका शेतकरी मित्रांनी केलेली आहे. त्यांचं नाव आहे उदय जोशी आणि ही लागवड त्यांनी अगदी यशस्वी केलेली आहे. तर आपल्याकडच्या अनुकूल नसलेल्या वातावरणात ही लागवड त्यांनी केली, तर ती कशी केली त्याविषयी आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपण म्हटल्याप्रमाणे कोकणामध्ये कॉफीची लागवड होत नाही, हो, हा खूप मोठा गैरसमज होता. कारण त्या प्रकारचे प्रयत्न कोणी विशेषत्वाने केलेले नव्हते. काही गावांमध्ये जुन्या काळामध्ये प्रत्येक 5-10 झाडं अशी गावांमध्ये असलेली माहिती आपल्याला आहे. मी शेतीविषयक माहिती घेण्यासाठी किंवा कौटुंबिक सहलींसाठी जेव्हा फिरायला जातो तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक झाडझाडोरा, व्यापारी पिकं यांची साधारणपणे माहिती घेत असतो. असंच कर्नाटक राज्यांमध्ये जातो त्यावेळेला तिथे कॉफीचं पीक बहरात आलेलं होतं. लाल चुटूक अशा प्रकारच्या बिया झाडांवर दिसत होत्या. तेव्हा मला आठवलं की आपल्या लहानपणी आपण ह्या झाडांची म्हणजे कॉफीची फळं खाल्लेली आहेत. आणि तिथे गेल्यानंतर मी त्या संबंधाने त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी आणि बागायतदारांशी याविषयी माहिती घेतली. म्हणजे फार पूर्वी आपल्याकडे कॉफीची लागवड होत असे. आणि खूप मोठी झाडं असायची. मी जरी लहान होतो तरी झाडावर माणूस चढू शकेल एवढी मोठी झाडं असायची तेव्हा. नंतरच्या काळात बाजारात कॉफी तयार पावडर विकत मिळायला लागल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झालं. बरोबर. म्हणजे आधी फळ स्वरूपात आपल्याकडे कॉफी मिळत होती. आता ही कॉफीची लागवड करावी असं तुम्हाला का वाटलं? माझ्या लहानपणी कॉफीची फळं खाल्लेली असल्यामुळे आणि त्या काळात त्यावेळच्या वयोवृद्ध स्त्रिया, बाकी आत्ता जसे बाजार आहेत प्रत्येक गोष्टीची किंवा प्रत्येक वस्तूची सहज उपलब्धता आहे, अशा प्रकारे त्यावेळेला काही ह्या वस्तू उपलब्ध नसत. बरोबर. आणि या गोष्टीची खात्री असायची किंवा आलेल्या पाहुण्याला चहा तेव्हा एवढा विशेष उपलब्ध नसे. घरोघर दूधच प्यायला दिलं जायचं किंवा सरबत केलं जायचं. त्यावेळेला वेगळं काहीतरी म्हणून तेव्हा कॉफीची लज्जत देणं आलेल्या पाहुण्याला किंवा घरी प्यायला वापरणं हे तेव्हा अप्रूव्ह होतं. म्हणजे कॉफी अशी फार मोठी मिळत होती असंही नव्हे. ज्याला ती टेक्नॉलॉजी माहिती होती आणि जे कॉफीची पावडर करीत असत त्यावेळेला त्या प्रकारची कॉफी करून पाजण्यात लोकांना आनंद वाटत असे. त्यामुळे ही झाडं तेव्हा मेंटेन केलेली होती. आणि ह्या झाडांची नंतर लागवड मागे पडली याचं कारण असं आहे की ते बाजारात सगळ्या वस्तू उपलब्ध व्हायला लागल्या, गाडीघोड्यांची सोय झाली, बाजार उपलब्ध झाले आणि सहजपणे सगळ्या वस्तू उपलब्ध व्हायला लागल्यानंतर साहजिकच त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि लागवड मागे पडली. म्हणजे बाजारात सहज गोष्टी उपलब्ध झाल्याने आपल्याकडे होत असलेल्या गोष्टी आपण मागे सोडायला लागलो असं व्हायला लागलं. आता ही कॉफीची लागवड करताना तुम्ही नेमकी काय पूर्वतयारी केलीत? कॉफी तिथे बिया दिसल्यानंतर प्रथमतः माझ्या असं लक्षात आलं की ही कॉफीची झाडं आहेत आणि 2-3 बिया त्या शेतकऱ्याकडे मी मागितल्या. तर खाऊन बघितल्यानंतर लक्षात आलं की ही कॉफीची झाडं आहे. भाषेचा प्रश्न होता. नंतर मग तिथे इंग्लिश आणि हिंदी बोलणारी लोक मिळाल्यानंतर लक्षात आलं की ही झाडं कॉफीचीच आहेत. कारण त्याला म्हटलं मला यातला बिया द्या. त्याने 2 बिया काढून हातावर दिल्या. तर म्हटलं अजून दे. ते म्हटलं कशाला पाहिजे, तुम्ही काय करणार काय? बरोबर. ते म्हटलं मी ही लागवड करणार. मग त्याने माझ्या हातात बाकी बिया द्यायला हात पुढे केलेला मागे. म्हटलं तुम्हाला आम्ही कॉफीच्या बिया दिल्या, तुमच्याकडे झाडं दिली तर आमच्या मार्केटचं काय? शेतकरी एवढा अवेअर आहे आताचा. तर हे 10 वर्षापूर्वीची गोष्ट झाली. त्याच्यानंतर मी माझ्या मित्रांकडे जाऊन केरळ, कर्नाटक, आंध्रमध्ये थोडीशी लागवड आहे, तिथनं वेगवेगळ्या ठिकाणाहून बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीच्या बिया आणल्या. त्यातले 6 प्रकार आपल्या इकडे चांगल्या होतात. की रोबोस्टा ही व्हरायटी जास्त चांगली होती. तिच्या नावातच तसं आहे की ती रोबोस्टा आहे व्हरायटी. तिचा वास पण चांगला आहे, फ्लेवर पण चांगला आहे आणि होते पण भरपूर. म्हणजे पीक या दृष्टीने जर लावायचं म्हटलं तर रोबोस्टाची लागवड आपल्याकडे चांगली होते. अरेबिका त्या मानाने जरा माइल्ड हे आहे, अरेबिका ही चांगली होते. आणि पण 3-4 व्हरायटी आहेत की कॉफी त्याच्या बाहेरच्या सालांच्या रंगावरनं वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. भारतामध्ये 7 ते 8 GI असलेले कॉफी प्रकार की त्या स्थानांवरनं त्याला पेटंट मिळालेले कॉफी कर्नाटकमध्ये आहेत. असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि व्यापारीदृष्ट्या जगभरात साधारण 42 प्रकार लावले जातात. तर आपले इकडलं हवामान जे आहे हे कॉफीला चांगलं आहे. पाऊस पडतो तो सुद्धा पुरेसा आहे. कॉफी बागायतीमध्ये घेतली गेली की तिला थोडीशी सावली असली तरी चांगली चालते, चांगला उपयोग होतो. तर तिची लागवड नारळ सुपारीच्या बागेत किंवा आता हवामानात बदल जो आहे या हिशोबाने जर बघितलं तर पर्यायी पीक पद्धती काहीतरी पाहिजे आपल्याला. हो, बरोबर आहे. आपल्या इथलं रत्नागिरी जिल्ह्यातलं पीक प्रमुख
ते आंबा आहे ह्याच्यावर हं. खूपच संकट येतात. हो, अवकाळी पाऊस येतो, वादळ येतं, दर बऱ्याच पडतात, गोष्टी होत असतात. अशा गोष्टी होत असतात. तर त्याला पर्यायी पीक पद्धती काहीतरी पाहिजे आणि जी तेवढे पैसे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त जास्त पैसे देऊ मिळवत शकेल. देईल असे या पीक पद्धतीच्या शोधांमध्ये मी असतो. आणि मुख्य आत्ताचा प्रश्न जो आहे की वन्य प्राण्यांचा त्रास जो आहे हो, हा मुख्य आपल्याकडे प्रश्न आहे. नक्कीच आहे. असं तर म्हणजे सगळेच शेतकरी या प्रश्नाने त्रस्त आहेत. तर अशा पीक पद्धतींच्या शोधामध्ये मी असतो आणि आपल्या इथे होईल ते मुद्दा म्हणून उचललं नाही कुठलं तरी काहीतरी एक्झॉटिक पीक आणलं नाही केला असलं काही नाही. म्हणजे पूर्णपणे व्यावसायिक तत्व अंगीकारून की ही गोष्ट बाबा ₹1 खर्च केला तर पुढल्या काही वर्षाच्या काळामध्ये आपल्याला त्यातनं ₹5-10 मिळतील का जास्त असं बघूनच शेती केली पाहिजे. बरोबर म्हणजे आहे. अभ्यासपूर्ण शेती करायला पाहिजे. नक्कीच. तर पीक लावायच्या आधी त्या पिकाचा अभ्यास करायला पाहिजे. तर जमीन आपल्या इकडली लॅटराईट सॉईल जी आहे तांबड माती जी म्हणतो आपण थोडी कातळवट डोंगर उतार आणि चांगलं उजेड असलेली अशा प्रकारच्या जमिनी आहेत. किनारपट्टीला थोडी वालुकामय जमीन आहे. कॉफी पिकाला साठलेलं पाणी चालत नाही. जाग्यावर म्हणजे दलदलीची हां, जमीन चालणार नाही. साठलेलं पाणी चालत नाही. त्या दृष्टीने आपल्या इकडल्या जमिनी त्याला चांगल्या आहेत. फक्त बरोबर. भाताची खाचरं जी आहेत तिथे आपण पाणी साठवतो आणि त्या पावसाळ्यामध्ये चिबड जमीन येतात. तशा प्रकारच्या जमिनीत लावू नये. शक्यतो डोंगर उताराची निवडावी. त्यातल्या त्यात पूर्व आणि दक्षिण उतार जर असेल आणि त्याच्यात नारळ सुपारीची बाग असेल किंवा दुसरी कसली झाडं असतील. बाकीच्या राज्यांमध्ये जिथे करतात तिथे हे जंगलांमध्ये पीक लावलं जातं किंवा मेंटेन केलेलं जंगल असतं, सावली पातळ केलेली असते आणि त्याच्यामध्ये ही लागवड केली जाते. काही देशांमध्ये याची ओपन लागवड होते म्हणजे मोनोकल्चर जे आपण म्हणतो की मशिनाइज फार्मिंग जिथे आहे तर मशीनच्या 2 रांगांच्या मधलं अंतर तसं सोडलं जातं ज्यातनं मशीन द्यायचं त्याच्या आकाराप्रमाणे. आणि आपल्या इथे ही लागवड चांगली झाली म्हणजे पट्टा पद्धतीने झाली की 2 झाडांमध्ये 6 फूट अंतर आणि 2 रांगांमध्ये 16 फूट अंतर. अशा प्रकाराने ही लागवड जर केली तर ही लागवड चांगली होती. मगाशी तुम्ही सांगितलंतच पण परत एकदा यातली कोणत्या जाती आपल्याकडे चांगल्या होऊ शकतात? आपल्याकडे अरेबिका आणि रोबस्टा या 2 दोन जाती चांगल्या येतात. बरोबर. त्यांचं पीक चांगलं आहे. मग आता लागवड केल्यानंतर याला काही विशिष्ट खतं देण्याची गरज आहे का? ह्याला विशिष्ट खतं म्हणजे सर्वसाधारण आता प्रकार असा आहे की कॅफीन कमी असलेली कॉफी प्यायली जाते. हो. तर ह्या दोन्ही जातींमध्ये अरेबिकामध्ये आणि रोबस्टामध्ये कॅफीन कंटेंट जे बाहेरच्या राज्यांमध्ये मिळतं त्याच्यापेक्षा आपल्या इथे खूपच कमी आहे कॅफीन कंटेंट. पण ह्याच्यावरचा प्रोटीनचं कंटेंट खूप जास्त आहे. म्हणजे आरोग्यदायी पेय म्हणून कॉफी प्यायलं तरी चालेल. कॉफीचे चांगले गुण जसे आहेत तसे ते कॅफीन कंटेंट ज्याला नको असेल किंवा काही जणांना त्याची ॲलर्जी येऊ शकते तर कॉफी एक 2-4 कप रोज प्यायला हरकत नाही अशा प्रकारापर्यंत लोक आलेले आहेत. आणि ती डार्क प्यावी, माइल्ड प्यावी, दूध घालून प्यावी, साखर घालून प्यावी असे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर ते कुठल्या प्रकारात हवं त्या प्रकारची कॉफी आपल्याला बनवता येते. आणि निव्वळ कॉफीत जर प्यायची झाली तर आपल्या इथली म्हणतात तसं की एक कपाला एक चिमूटभर कॉफी पुरते कारण ती खूप कडू असते आणि वास खूप जास्त डार्क असतो. बाजारामध्ये जी कॉफी मिळत असते ही ब्लेंडेड असते. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे घटक असतात घातलेले आणि ती माइल्ड करून दिली जाते किंवा तो विशिष्ट वास त्याला दिला जातो. बरोबर. आता ती फ्लेवर कॉफीची पद्धत आलेली आहे. वासांची आणि चवीची कॉफी आपल्याला मिळू शकते. तर याची लागवड करण्यासाठी खतांचं जे प्रमाण आहे ते आपल्या इकडे शेणखत वापरलं जातं, कंपोस्ट वापरलं जातं, गांडूळ खत वापरलं जातं. तर प्रत्येक ठिकाणी साधारण 2x2 फुटाचा खड्डा जर खणला आणि त्याच्यात हे खतांची भर करून त्याच्यात लागवडीला रोप लावलं साधारण 9 ते 11 इंच एवढ्या उंचीची म्हणजे सेंटीमीटरमध्ये सांगायचं झालं तर 30 ते 40 सेंटीमीटर उंचीची रोपं याच्यासाठी वापरली जातात. याच्यामध्ये कलमीकरणाची सुद्धा पद्धत आहे. पण ती कॉफी हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप थोड्याशा प्रमाणात आहे पण बरंचसं सेल्फिंग होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे मूळ झाड जे असेल त्याच्या बिया तुम्ही जर काढून लावल्या तर 90% जास्त प्रमाणावर त्याची जी झाडं होतात ती त्याच प्रकाराची निपजतात. आणि कलमीकरण जसं आपण बाकीची कलमं करतो तसे आंब्यामध्ये जसं कोय कलमाची पद्धत आहे तशी याची कोय कलमांसारखी सुद्धा काड्यावरून कलम करू शकता किंवा जाग्यावर खोची कलम आपण म्हणतो आंब्याचं तशी झाड लावायचं आणि त्याला काढेल दुसऱ्या प्रकारच्या ज्या झाडाच्या हव्या त्याची करून कलमही करू शकता. म्हणजे एकाच प्रकारचं पूर्ण प्रोडक्शन मिळू शकतं. दोन्ही प्रकार आहेत. आता ह्या कॉफीची लागवड नेमकी कधी केली जाते? कॉफीची लागवड पाण्याची सोय चांगली असेल आता ठिबक सिंचनवरच केली जाते प्रामुख्याने किंवा स्प्रिंकलरवरती. कॉफीला वर्षातनं एकदाच मोठा फुलोरा येतो, एका वेळेला येतो. 2 ते 3 दिवसामध्ये सगळा फुलोरा फुलून जातो. किंवा स्प्रिंकलरची सिस्टीम जर तुमच्या बागेत असेल तरी त्याला चालते कारण सारखी खूप काळ फुलं येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला स्प्रिंकलर चालत नाहीत. तर कॉफीला स्प्रिंकलरही चालतात
किंवा ठिबक सिंचनही चालतं किंवा मोकाट पाट पाण्याने जरी वाढवली तरी चालते. आपण नारळ सुपारीच्या बागांमध्ये जे पाण्याची सोय असते आपली ती त्याला पूर्णपणे उपयोगी पडते आणि जी सावली पडते त्याच्यात ती जास्त चांगली येतात. आणि आपण जर हाऊस म्हणून केली तर त्याला काही गणित नाही, पण व्यापारी करण्यासाठी जर केली तर 3 मीटर बाय 6 मीटर अशा प्रकारात जर आपण त्याच्यात लागवड केली, योग्य प्रकारे नारळ सुपारीची लागवड असेल त्याच्यात आंतरपीक म्हणून खूप चांगलं आहे. आणि मुख्य फायदा ह्या पिकांचा असा आहे, सर्वसाधारणपणे व्यावसायिक दृष्टीने पिकाचं अभ्यास करून लागवडी करतो तर मुख्य म्हणजे ते पीक आपल्या इथे होईल की नाही. तर आता हे पीक पूर्वापार होतं आणि 6 वर्ष माझ्या इथे कॉफी चांगल्या प्रकारे उत्पन्न देते. तर त्यामुळे असा विचार करून लावायला पाहिजे की ह्याच्यामधनं आपल्याला चांगलं पीक मिळू शकेल का. त्याप्रमाणे हे करण्यासाठी मुख्य कारण शेतकरी करायला आत्ताच्या काळात जास्तपणे प्रवृत्त होत नाहीत. याचं कारण आहे की खूप मोठ्या प्रमाणावर रानटी जनावरांचा म्हणजे न पाळलेल्या जनावरांचा उपद्रव ह्याला खूप होतो. अशी पिकं सगळी आहेत. तर कॉफीला ह्यापैकी कुठल्याही प्राण्याचा त्रास होत नाही. आपण काळ्या तोंडाची वांदर म्हणतो, लाल तोंडाची माकड म्हणतो, त्रास खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर हा त्रास त्याला होत नाही. ही त्या झाडाच्या जवळ सुद्धा जात नाहीत. त्याच्यानंतर रानामध्ये भेकरी नावाचा प्राणी आहे हरणाच्या वर्गातला, तोही हे पीक खात नाही. मोकाट वाकड्या चरायला कोणाच्या सुटलेल्या असल्या शेळ्या मेंढ्यां प्रकारात त्याही त्याला खात नाहीत. भटकी गुरं त्याला खात नाहीत. डुकरं ह्या झाडाच्या मुळांजवळ सुद्धा जात नाहीत. खरंय. म्हणजे हा जो त्रास आहे तो टाळायचा असेल तर अशी पिकं शोधली पाहिजेत की ज्याच्याकडे ही जनावरं फिरकणार नाही. आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे. अशा प्रकारची पिकं खूप प्रकारची आपल्याकडे येऊ शकतात. हे पीक सुद्धा इतर पिकांमध्येच मोडलं जातं, म्हणजे व्यापारी पिकांमध्ये आहे. याखेरीज मसाला पिकं जी आहेत ती ह्याच्या जोडीला जर लावली तरीही ती पिकं चांगली येतात. आणि कॉफीला खरोखरच कुठलेही प्राणी त्रास देत नाहीत. एक माणूस त्याला खायला हवी म्हणून कॉफी जी काढतो, त्याच्या व्यतिरिक्त झाडावर जर तुमची फळं पिकलेली काढायची राहिली तर ती सुकून खाली गळून पडतात. त्या स्टेजपर्यंत त्याला कोणीही त्रास देत नाही. याला मुंग्या सुद्धा लागत नाहीत. म्हणजे हे खूपच दृष्टीने हे पीक फायद्याचं असं आहे. म्हणजे संरक्षणाची व्यवस्था हा जर प्रकार आपण बघितला त्याच्यावर होणारा खर्च खूपच कमी नाही. ती खूप मोठी लागवड झाली तर कदाचित त्याला बोरर येऊ शकतो किंवा काही प्रकारची बुरशी येऊ शकते. पण ती मोनोकल्चरकडे आपण नाही वळलं आणि बाकीच्या आपल्या बागायती पिकांमध्ये जर याची लागवड केली तर त्याचं नंतरचा जो खर्च आहे की व्यवस्थापन करणं त्याचं, की रोगराई कीड येऊ नयेत, कोणी प्राणी येऊ नयेत म्हणून याच्याकडे नाही फारसं बघायला लागत आहे. असा आतापर्यंतचा अनुभव आहे. तुम्ही आत्ता बोलताना कीड आणि रोग याविषयी म्हणालात तर कॉफीवरती कोणते किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो का होतच नाही कुठल्याही कीड रोगांचा? आपण एवढं मोठं तर एकच मोनोकल्चर ह्या प्रकारात कॉफीची लागवड अजून नाहीये कुठेही. जिथे ती लागवड आहे तिथे मी बघितलं तर तिथे पानं कुरतुडणारी अळी येते, त्याला पानाचं गुंडाळी करून आत राहणारी अळी येते, शेंडा पोखरणारी अळी येते आणि बेरी बोरर म्हणजे कॉफीचं जे फळ आहे ह्याला हिरव्या अवस्थेमध्ये काही ठिकाणी भुंगेरा लागतोय, त्यानंतर अळी लागते त्याला, म्हणजे फळ पोखरणारी अळी जी आहे. असे येऊ शकतात. आणि खूपच दाट लागवड असेल तर त्याच्यावरती बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याला. तर सामान्य बुरशीनाशकांच्या फवारणीने किंवा बोर्डोपेस्टनी आटोक्यात येऊ शकते. आता या कॉफीपासून साधारण उत्पादन किती मिळतं? कॉफीच्या झाडाचं आमच्या इथे लावल्यानंतर 3ऱ्या वर्षीपासून त्याला पीक यायला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी एका झाडापासून साधारण 1.5 किलो ओल्या बीन्स मिळाल्या. म्हणजे त्याचे घड काढल्यानंतर ते एकेरी अशा 2-3 वेळेला काढायला लागतात, कारण अख्खा घडच्या घड सगळं एकदम तयार होत नाही. म्हणजे ते पूर्ण लाल रंगाच्या बिया झाल्यानंतर त्या काढल्या तर 3 वेळेला काढून ॲव्हरेज एका झाडापासून पहिल्या सुरुवातीच्या 3ऱ्या-4थ्या वर्षाला 1.5 किलो एवढ्या एका झाडापासून मिळतं पीक. नंतर दरवर्षी वाढत जातं आणि साधारण आता माझ्याकडे एका झाडापासून 3 ते 7 किलो असं दरवर्षी एका झाडाचं पीक येत आहे. चांगलंच फायद्याचं असं हे पीक आहे. फायद्याचं पीक म्हणजे आता त्याचा दर स्थिर आहे, कधीही अजून दर उतरलेला नाही. आणि हा दर 140 रुपये ओल्या बीनचा, म्हणजे जी प्रोसेस करायला सोपी कॉफीचं बी आहे तर 140 रुपये प्रति किलो ह्याप्रमाणे त्याची विक्री होऊ शकते. आमच्या इथे पर्यटकांचा खूपच राबता आहे आणि कॉफीचा मळा बघायला जे लोक येतात, ज्यांना त्यातली माहिती आहे प्रोसेस करायची, ही लोक कॉफीच्या बिया घेऊन जातात. आम्हाला घरची ताजी कॉफी प्यायला मिळेल हा आनंद खूप असतो. त्याशिवाय मी त्यांना स्वतःच्या हाताने बिया काढायला अलाव करतो. तेही एक आनंद वेगळा आहे. जी कॉफीची फळं आहेत ती आम्ही स्वतः कॉफी करून पिऊ. तर 140 रुपये असा ओल्या कॉफीच्या बियांचा दर मिळतो आणि वाळलेल्या बियांचा 60 रुपये दर आहे, कारण ती कॉफी ग्रीन कॉफी म्हणून प्यायली जाते. ते एकत्र घड सगळे काढले जातात.
ओल्या बिया म्हणजे लाल पिकलेल्या बिया आणि हिरव्या बिया अशा एकत्र झाडावरून एकत्र काढून सुकवल्या जातात बरोबर. आणि त्याची सालासकट कॉफी केली जाते. ती अँटीऑक्सिडंट आणि तब्येतीला चांगली म्हणून ती ग्रीन कॉफी म्हणून प्यायली प्यायली जाते. जाते. तर दोन्ही प्रकार होतो. पण त्या सुख्या बीचा दर बराच कमी आहे, म्हणजे निम्म्यापेक्षा सुद्धा कमी आहे. 60 रुपये किलोनी सुखी बी विकली जाते. याच्यावर तुम्ही काही प्रोसेसिंग करता का? हां, याच्यावर प्रोसेसिंग जी केली जाते तर ती अशा प्रकारानं की पहिलं झाडावरून आपण बिया काढल्या, ओल्या पूर्ण पिकलेल्या, त्या एक दिवस पाण्यामध्ये ठेवायला लागतात. 24 तास पाण्यामध्ये ठेवल्यानंतर साहजिक त्या फुगून येतात चांगल्या. त्याचं वरचं ते आवरण आहे हे सैल पडतं. त्या चांगलं साल काढून सामान्य शेतकरी हाताने काढू शकतो. मोठ्या प्रमाणावर असेल तर त्याची मशीन मिळतात. त्या मशीनमध्ये त्याचं वरचं साल काढलं जातं. त्याच्यानंतर त्या एकदा धुवून परत दुसऱ्या वेळेला एक गठ्ठा करून त्याच्यावरती एक पातळ मेम्ब्रेन असतं, प्लॅस्टिकसारखं पातळ, जसं की पपईच्या बीवर असतं किंवा वेलचीवर असतं. अशा प्रकारच्या पातळ कव्हर असतात. ते काढणं महत्त्वाचं आहे. ते काढलं नाही तर त्याच्या पुढच्या प्रोसेसला त्रास होतो. बरोबर. तर हे कव्हर काढल्यानंतर त्या उन्हामध्ये 5 ते 6 दिवस मोठ्या खळ्यामध्ये खाली प्लॅस्टिकचा कागद टाकून किंवा ताडपत्री टाकून किंवा पक्की जमीन असेल तर त्याचा खूप मोठ्या टेम्परेचर जवळ संबंध येणार नाही जमिनीकडनं, अशा प्रकारे सुकवायच्या. किंवा मग थोड्यात असतील तर कॉट वगैरे टाकून किंवा शेड नेट टाकून त्याच्यावरती वाळवल्या तरी चालतात. या चांगल्या खडखडीत वाळल्या की त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण 8 ते 12% आलं की ह्या बिया साठवून ठेवायला लागतात. तिची वाळल्याची खात्री करायला बी हाताने दाबून बघितली की समजते ती नरम असते बी, ती वाळली की कडकडीत जाते आणि कुडकुडीत आवाज येतो त्याच्या सालाचा. अशा स्टेजमध्ये ती पोत्यामध्ये भरून ठेवायची की 1 महिनाभर त्याला हवा लागली पाहिजे, हवा खेळती असली पाहिजे. प्लॅस्टिक बॅगमध्ये भरल्या तर त्याला ती प्रोसेस होत नाही. त्यातला एम्ब्रियो जो आहे, थोडक्यात म्हणजे जिवंतपणाचा अंकुर जो आहे, तो तेवढे दिवस राहिला पाहिजे शिल्लक. बरोबर. तर 1 महिन्यानंतर त्याला पहिलं एक बेकिंग केलं जातं की त्यातला अंकुर मरणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. साधारणपणे 82 डिग्री ते 110 डिग्री एवढ्या टेम्परेचर ते एकदा 10-15 मिनिटं सावकाशपणी बेक करायच्या. त्याचा रंग थोडा बदलतो, म्हणजे पूर्ण कॉफीची पावडर अशी चॉकलेटी रंगाची काळी असते तसा रंग येत नाही त्याला. थोडासा आपण शेंगदाणे भाजल्यानंतर जसं दिसतं तसं थोडा रंग बदलतो. त्या ठेवून द्यायच्या आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असतील त्यावेळेला त्या बिया काढून परत बेक करायच्या असतात. तर काही ठिकाणी त्या ड्राय बेक करतात, म्हणजे उष्ण हवेच्या झोतांमध्ये त्या ठेवल्या जातात. काही ठिकाणी हीटरवरती डायरेक्ट पॅनमध्ये घालून त्या परत हे केल्या जातात. आणि त्याचा आपल्याला वास आणि चव आणि रंग जसा हवा असेल तर याच्यामध्ये मुख्य काय आहे की तो वास, रंग आणि चव दिसला की तुम्ही त्या बिया मोकळ्या कुठल्या तरी मोठ्या थाळीमध्ये किंवा पात्रामध्ये काढून किंवा परातीमध्ये खूप लगेच थंड करायला लागतं, तरच तो वास आणि चव टिकून राहतं. नाहीतर तेच टेम्परेचर राहिलं तर त्यातल्या साखरेचं कॅरेमलायझेशन कायम चालू राहतं आणि चव बदलते किंवा जास्त कडू होते किंवा मग डार्क कॉफी बनवायची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस त्याच्यामध्ये होते. आणि ही जर नको असेल तर ही काळजी अतिशय जास्त घ्यायला लागते की खूप प्रमाणावर पटकन थंड करायची यंत्रणा तुमच्याकडे पाहिजे. मोठा पंखा सोडा किंवा फ्रीजमध्ये कंपार्टमेंट तयार करून ठेवा, चिल करून, आणि त्याच्यात त्या बिया पटकन टाका. मोठ्या फॅक्टरीमध्ये ही यंत्रणा उपलब्ध असते, चिल रूम असतात किंवा चिल फॅन असतात. तर तिथे त्या प्रकाराने हे केलं तर त्याचा वास आणि चव जी आपल्याला पाहिजे ती मिळते. नाही तर मग ती जास्त कडवट होत जाते आणि जास्त रंग काळपट होतो, म्हणजे ओव्हर बेकिंग आपण जे म्हणतो तसं होत. अशी प्रोसेसिंग केली जाते. जाता जाता तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? आपण शेतीमध्ये नुकसान होतं किंवा शेतीमध्ये पीक जास्त व्यावहारिक होत नाही असं म्हणतो किंवा त्याच्यात तोटा होतो असं म्हणतो. फायद्याचीच शेती नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. आपल्या इथल्या पर्यावरणाला योग्य असेल किंवा आपल्याकडे जमीन काय प्रकारची उपलब्ध आहे त्याचं परीक्षण करावं आणि तिथे जी लागणारी गोष्टी आहेत. आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहुतांशी ठिकाणी सगळ्याभर ते आहेत, तांबडी माती आहे. किनारपट्टीच्या प्रदेशात वालुकाम आहे. फक्त सांगितलं असं की लागवडीला योग्य ठिकाण म्हणजे जिथे पाणी साठत नाही आणि पाणी लावायची सोय आहे तिथे. बरोबर आहे. तर रेनफेड सुद्धा कॉफी होऊ शकते. थोडंफार पाणी लागतं जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये. एप्रिलमध्ये आपल्या इथे हवेमध्ये मॉइश्चर खूप असल्यामुळे हवेतल्या पाण्यावरती झाडं चांगली राहू शकतात. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे त्याला 1-2 पाऊस झाल्यानंतर कॉफीला फुलं येतात की प्रोटेक्टिव्ह पाणी जे म्हणतो आपण की फूल येण्यासाठी म्हणजे ताण मोडण्यासाठी जे पाणी आहे ते आपल्याला जर पुढचा सीझन आपल्या हातात हवा असेल तर तुम्ही कुठल्या दिवशी त्याला झाडाला पाणी देता हे महत्वाचं आहे. कारण कॉफीला एकदाच फ्लश येतो. सगळ्या झाडांना एकदम जर पाणी दिलं तुम्ही तर साधारण आपल्या इकडे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही फुलं येतात पावसाच्या पाण्यावर. तर अशा प्रकारे पाण्याची सोय जर अचानक द्यायची सोय हवी असेल आपल्याला
हं. फ्लॉवरिंगसाठी, तर ती सोय जर करता आली तर कॉफीचं हमखास हातचं पीक घेता येतं आपल्याला. बरोबर आहे. त्याचं जे आपण म्हणतो ना की बहार धरणं हा जो प्रकार आहे ना, तसं कॉफीला नैसर्गिक होतं. हां. पण ते नैसर्गिक न करता आपल्या हातातली जर गोष्ट हवी असेल ती, हं. तर अमुक दिवशी बाबा मला कॉफीची फळं काढायला हवेत. माझा आंब्याचा सीझन येणार आहे नोव्हेंबर डिसेंबरपासून, तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मला जर कॉफीच्या बिया काढायला हव्या असतील तर पाणी द्यायची सोय तुमच्या हातात पाहिजे. बरोबर. त्याला विश्रांती दिल्यानंतर जे पाणी दिलं जातं त्याच्यावरती त्याचं पीक येण्याचा कालावधी अवलंबून आहे. हं. आणि अख्खं झाड 2 दिवसामध्ये फुलून मोकळं होतं. त्याला पॉलिनेशन सेल्फिंग बरंचसं होतं. आता तरी आपल्याकडे कोकणात हे अतिशय फायदेशीर असंच चांगलं पीक पीक. म्हणावं लागेल. मला बियाणं मिळायला किंवा रोपं मिळायला खूप त्रास झाला. हां. तर मी आता शेतकरी बांधवांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी सहजपणे बियाणं बियाणं, किंवा रोपं देऊ रोपं शकता. देऊ शकतो. बरोबर. त्यासाठी त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला तरी याविषयी तुम्ही त्यांना माहिती देऊ शकाल. हो. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच जोशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कॉफी हे आपल्याकडचं अतिशय फायदेशीर असं पीक आहे. पण आपण त्याकडे व्यापारी दृष्टीने किंवा लागवडीच्या दृष्टीने पाहतच नाही. तर आता हा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे आणि कॉफीची लागवड आपल्या कोकणामध्ये देखील यशस्वी होऊ शकते, तेव्हा याचा विचार आपण नक्की केला पाहिजे. सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.